नमस्कार. आज आपण बनवत आहोत आंबार सुकट. आगरी कोळ्यांची फेवरेट अशी ही डिश आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा आंबार घेतली आहे, ती स्वच्छ साफ करून घेतली आहे. त्यानंतर आपण ती पहिल्यांदा तव्यामध्ये 3-4 मिनटासाठी छान परतून घेणार आहोत, त्याच्यामुळे त्याचा वास आहे ती कडक होईल. त्यानंतर आपण ती स्वच्छ गरम पाण्यात धुवून घेणार आहोत 4-5 वेळा. तुम्ही पाहू शकता आपली आंबार सुकट धुवून स्वच्छ झाली आहे. आता आपण पॅनमध्ये तेल गरम करूया. 2 चमच पॅनमध्ये तेल घेतलं, ते छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक कांदा चिरलेला आणि एक मिरची घातलेली आहे. ते छान तेलात परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला 5-6 मिनटासाठी शिजत ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपला कांदा थोडाफार शिजला आहे. आता आपण याच्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा आहे. छान परतून झाल्यानंतरला तो देखील शिजवत ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो कांदा शिजलेला आहे चांगल्या प्रकारे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया. पहिल्यांदा मीठ टाकलं आहे, त्यानंतर हळद, त्यासोबतच लाल तिखट 1.5 चम्मच टाकलं आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही टाकू शकता. त्यासोबतच धनिया पावडर टाकली आहे. ते आता आपण सगळं छान मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ आपला मसाला शिजत ठेवणार आहोत आपण. पाहू शकता आपला मसाला छान शिजलेला आहे आणि तेल देखील सोडलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेले आंबार टाकणार आहोत. त्यासोबत आपण इथे शिमला मिरच्यांनी वांगं घेतलं आहे, ते देखील आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेलात छान परतून घ्यायचं मसाल्यामध्ये आणि थोड्या वेळाची एक वाफ काढून घ्यायची. पाहू शकता आपल्या भाज्यांनी थोडाफार पाणी सोडलं आहे. हे शिजायला जास्त काही वेळ लागत नाही, अगदीच 10 मिनटात हे शिजून रेडी होतं. आणखी एक वाफ काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाणी थोडंसं कमी झालं आहे, थोडं ड्राय होत चाललं आहे, ते तेल सोडत आहे. छान मिक्स करून झालं. आपण त्याच्यामध्ये 4-5 पाकळ्या कोकम टाकणार आहोत. टाकल्यानंतर ते देखील छान मिक्स करायचं. त्यासोबतच आपण इथं थोडंसं पाणी देखील ॲड करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या उरलेल्या भाज्या आणि आंबा चांगल्या प्रकारे शिजून होईल. आणखी 5-6 मिनटं आपल्याला हे शिजवायचं आहे फक्त. पाहू शकता 3-4 मिनटं झालेली आहेत आणि आपली आंबार सुकट खूप छान दिसत आहे आणि भाज्या देखील शिजल्या आहेत. थोड्याफार अगदीच 20% शिजायच्या बाकी आहेत. तुम्ही पाहू 2-4 मिनटं झालेली आहेत आणि आपली आंबार सुकट शिजलेली आहे, पूर्णपणे शिजलेली आहे. आपल्या खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा. ही रेसिपी खूप छान लागते. तांदळाच्या भाकरीसोबत ही ट्राय करा. वरून कोथिंबीर पेरूया. कोथिंबीर पेरलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान दिसत आहे. तुम्ही देखील नक्कीच ही ट्राय करा रेसिपी तांदळाच्या भाकरीसोबत. ओके, बाय बाय.